नमस्कार. माझं नाव मीनाक्षी देसाई. आज मी तुमच्या सर्वांशी ग्रॅटिट्यूड बॅचचा माझा एक्सपिरियन्स शेअर करत आहे. अक्का आणि दाजी यांना खूप मनापासून धन्यवाद. त्यांच्यामुळे मला शिल्पा मॅडम भेटल्या. ग्रॅटिट्यूडविषयी माहिती मला अक्काकडूनच समजली आणि ज्यावेळी ग्रॅटिट्यूड बॅच 11 यासाठी विचारण्यात आलं तेव्हा मी हो म्हटलं. कारण ग्रॅटिट्यूडविषयी उत्सुकता मनात होती. काय असेल, कसं असणार आहे. कारण अक्काने फक्त सांगितलं होतं की तू ते कोर्स कर, पण त्यामध्ये काय आहे काही नाही हे तिनं त्याबद्दल मला काहीच सांगितलं नव्हतं. ते बोलली त्याचा अनुभव तू घे म्हणजे तुला समजेल. मी जेव्हा ग्रॅटिट्यूड कोर्स जॉईन केला 5 तारखेला आपला ग्रॅटिट्यूड कोर्स चालू झाला आणि त्याचबरोबर माझा ट्रॅव्हलिंगचा प्रवासही चालू झाला. माझी फक्त एकच असाइनमेंट कंप्लीट झाली होती, ती म्हणजे ड्रीम रायटिंग. त्यानंतरच्या असाइनमेंट मला पूर्ण करता येत नव्हत्या. सोनिया मॅडम यांना खूप मनापासून धन्यवाद. कारण त्या बरोबर 8 वाजता असाइनमेंट ग्रुपमध्ये पाठवत होत्या. मी त्या असाइनमेंट पाहत होते, फक्त लिहिण्यासाठी मला वेळ मिळत नव्हता ट्रॅव्हलिंगमुळे. नंतर 5-6 दिवसानंतर मी घरी आल्यावरती प्रत्येक असाइनमेंट लिहित गेले. प्रत्येक असाइनमेंटचा व्हिडिओ रिपीट पाहत होते आणि त्यानुसार ते लिहित गेले, पूर्ण करत गेले. आणि त्यानंतर जो काही अनुभव आला तो खरंच अमेझिंग होता. कित्येक साऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात असतात ज्या आपण वापरत असतो, प्रत्येक पावलागानेच आपण त्या यूज करत असतो, पण त्यांना आपण कधीच थँक्यू म्हणत नाही. प्रत्येक गोष्टीकडे आपण फक्त आपल्याकडे काय नाही याचाच विचार करत असतो, पण ग्रॅटिट्यूड कोर्समुळे आपल्याकडे काय आहे हे मात्र शिकवलं. अजून एक मजेशीर गोष्ट सांगायची म्हणजे काय की ग्रॅटिट्यूड कोर्समुळे आपल्या वागण्यात आपल्या बोलण्यात तर बदल होतोच, पण तो बदल आपली मुलंसुद्धा ऑब्झर्वेशन करत असतात. माझी 2.5 वर्षाची मुलगी, तिने माझ्यावर इतकं ऑब्झर्वेशन केलं आहे. जेव्हा मी 27 असाइनमेंट लिहित होती तेव्हा ती देवाकडे काहीतरी प्रार्थना म्हणत होती. मला माहीत नव्हतं ती काय म्हणत होती. माझे मिस्टर तिच्याजवळ गेले तर ती काय म्हणत होती माहिती देवाला की देवा तुझे मी थँक्यू, तू मला मोदक देतो, तू मला बुद्धी देतो. म्हणजे ती तिच्या भाषेत बोलत होती, 2.5 वर्षाची मुलगी. आणि त्यावेळी मला समजून आलं की हा किती मॅजिकल बदल आहे. म्हणजे आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून सुद्धा मुलं हे ऑब्झर्वेशन करत असतात आणि त्यांच्यावरती ते ऑटोमॅटिक संस्कार घडत असतात. आणि ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट ग्रॅटिट्यूड बॅचमुळे मला मिळाली. कारण की तो झालेला बदल खरंच माझ्यासाठी अविस्मरणीय असणार आहे. आणि ज्यावेळी मी 28वी असाइनमेंट म्हणजे मेडिटेशनची ऐकत होती आणि जेव्हा लास्टचे 10 मिनटं जे शिल्पा मॅडम बोलल्या की तुम्ही डोळे बंद करा, मग तुम्हाला तुमच्यासोबत कोण आहे साथीदार त्याची आठवण करा. प्रत्येकाचे चेहरे डोळ्यासमोर येत होते, नक्की कोण भेटायला येणार काय. कारण सगळ्यांनीच आपल्याला मदत करत असतं, प्रत्येकजण आपल्या जिव्हाळ्याचं असतं, पण कोण असेल. आणि जेव्हा शिल्पा मॅडम सांगितलं की तुम्ही आरशासमोर उभे राहा, म्हणजे ते तुम्ही आहात, अक्षरशः त्यावेळी अंगावरती शहारे, डोळ्यातून पाणी आणि चेहऱ्यावर हास्य होतं. म्हणजे ग्रॅटिट्यूड कोर्समुळे सोची जाणीव खूप झाली. आणि आपण स्वतःसाठी कधी वेळच दिला नाही, आपण स्वतःसाठी कधीच थँक्यू म्हटलं नाही, हे मात्र ते त्यावेळी लक्षात आलं. आणि खरंच असं वाटलं की ग्रॅटिट्यूड कोर्स संपलेला नाही आहे, ही तर खरी सुरुवात झालेली आहे. कारण ती शेवटची असाइनमेंट जेव्हा कंप्लीट झाली त्यावेळी असं वाटलं की खरंच इथून आपली पुढे सुरुवात असणार आहे आणि ती सुरुवात खूप छान असणार आहे, मॅजिकल असणार आहे, जादुई दुनियेत असणार आहे. आणि सर्व जादुई टीमलासुद्धा खूप खूप धन्यवाद. कारण की युनिव्हर्सल ग्रॅटिट्यूड 11 बॅचमध्ये जे काही मेसेज येत होते, डेली अफर्मेशन म्हणा किंवा मोटिवेशनल कोट्स म्हणा, खूप सारे मेसेज येत होते आणि त्यामुळे एक नवीन इन्स्पिरेशन येत होतं. प्रत्येक असाइनमेंट लिहिताना मजा वाटत होती, प्रत्येकाचे छान एक्सपिरियन्स शेअर्स होत होते. म्हणून सर्वांना खूप खूप धन्यवाद. शिल्पा मॅडम, खरंच तुम्ही आमच्या जीवनात मॅजिक घडवून आणलेली आहे आणि तुमच्यामुळेच हा सगळा बदल आमच्या जीवनात घडून आला आहे. आणि खूप खूप धन्यवाद. आणि तुमचंही धन्यवाद, आपल्या टीमचं पण धन्यवाद आणि आपल्या सर्व जादूगारांचं पण धन्यवाद की त्यांच्यामुळे ही असाइनमेंट पूर्ण करताना खूप मजा आलेली आहे. थँक्यू खरंच. आणि सगळ्यात माझी आवडती असाइनमेंट माहिती आहे कोणती की मॅजिकल लेटर. की आपल्या भावना एखाद्याला सांगणं, कधी ते म्हणजे भरून येतं, त्यापेक्षा ते लेटर रूपी लिहणं. परत ही शेवटची जी 28वी असाइनमेंट आहे आणि जेव्हा ती कंप्लीट झाली तर खरंच अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणीच होतं आणि ते स्मित हास्य होतं. त्यामुळे
हा कोर्स प्रत्येकानेच केला पाहिजे, अक्षरशः लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच हा कोर्स केला पाहिजे. कारण की हा अनुभव आहे ना अविस्मरणीय आहे आणि जादुई आहे. याचा तर मला खूप अनुभव आलेला आहे. सो थँक्यू. आणि मी हे खूप कविता रूपात मांडलेलं आहे आणि मी ते नक्की ग्रुपवरती शेअर करणार आहे. आणि माझा अनुभव या कविता रूपात मी तुम्हाला शेअर नक्कीच करेन. थँक्यू.